पाणी याच्या पुढे जाते मित्रांनो. गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आज 12 आहे, सोमवार. तर तुम्हाला माहिती आहे सोमवारी आपण कुठे जातोय, जनवाडला देवाचं दर्शन करण्यासाठी. तर त्यानंतर मित्रांनो एक 3-4 दिवस अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं की पाऊस पडाला आहे, नदीचं पाणी वाढाले. आता काल आणि रात्रभर पाऊस पडला आहे. तर आज पाणी वाढलं असं तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवतो. एकदम गार वातावरण झाले. तर त्यानंतर आजचा शेड्यूल म्हणजे देवासनी यायचं. त्यानंतर पहिला देवपूजा करायची, नाश्ता थोडा करायचा. नाश्ता केल्यानंतर देवाला जायचं. देवाला जाऊन आल्यावर ड्रॉइंग करायची. तर कोणती ड्रॉइंग करायची, काय करायचं तुम्हाला मी त्यावेळेसच सांगतो ड्रॉइंग करताना. आणि मित्रांनो आज भावाला सुट्टी असते, तर भावाला घेऊन जायचं, नाही तर मग भावाला काम असलं की एकटं जायचं आपण. तर पाऊस तर म्हणजे रात्रभर पडला. आता तर काय नाही आहे पाऊस. बाहेर सगळं कसं गार वातावरण झालं बघा. एकदम असं काय म्हणतात त्याला, धुकं पडल्यासारखं. दुपार पण वळकना, सकाळ पण वळकना. तर चला मित्रांनो मस्तपैकी देवपूजावरून घेऊया, नाश्ता करूया आणि निघूया देवाला. आणि भेटूया देवाला जाताना. पाणी बघा आपल्या पंचगंगा नदीमध्ये पाणी जरासं कमी झाले. हे बघा गणपती मंदिर इथं आहे. तर पाऊस कमी झाला, पाणी पण बहुतेक कमी झाले वाटतं. एवढं काय खास नाही. इथं बघा बदकं दिसतील तुम्हाला. चला मित्रांनो एवढं काय आता वाटत नाही, कारण की 2-3 आठवडे आपण तर हेच बघालोय. तर चला जाऊया आता जनवाडला. दर्शन झाले. हे बघा हे बेला झाड आहे बघा. आणि शुभम पण आलाय निवांतपैकी. शुभमला सुट्ट्या म्हणून घेऊन आलोय. तर चला जाऊया घरला. तर मित्रांनो आता चाललोय घरला. कसलं वातावरण भारी झालंय बघा, मस्त एकदम. आणि पाठीमागे बसलाय शुभम. हे बघा कसली केळीची बाग आहे. हे भेंडी लावले वाटतं बहुतेक. मस्तपैकी एकदम असलं एकदम भारी वातावरण, शुद्ध हवा. आणि शुभमला घेऊन आले त्या शुभम सारखं कॅमेरा का करते मित्रांनो, ते लाजतोय लई त्याच्यामुळं. तर चला मित्रांनो आता जाऊया घरला. आता बघा खालच्या पुलावर आहे आम्ही. पाणी बघा केवढ्या जवळ वाटते. हे खालचा पूल आहे. पाणी याच्या पुढे जाते मित्रांनो. पाणी कमी झाले आता. हे बघा हे वरचा पूल आहे. एवढं काय वाढलं नाही खरं पाणी. गेल्यावर फास्ट वाढलेलं पाणी हो ना. एवढं काय वाढलेलं नाही. राधानगरी धरण भरले खरं. तर मित्रांनो या पुलावरनं पाणी चाललेलं बघा. आता याच्यावर गाड्या चालल्यात. गाड्यात जात होत्या, नंतर पाऊस आल्यावर पाणी चाललेलं. एवढं या पुलाला, वरच्या पुलाला पाणी कसं आलं की मग पूर येतोय. पैकी देवाला जाऊन आलो. त्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे आपलं दुपारचं. तर त्यानंतर आल्यावर ड्रॉइंग करण्यासाठी. बाहेर ऊन कसलं पडलं आहे बघा मित्रांनो. सकाळीच तुम्हाला म्हटलं आभाळ कसलं आलं, पण लगेच ऊन पडलं. बरं झालं लई दिवसानं पडले ऊन. म्हणजे मला वाटतं कमीत कमी एक आठवड्याने एवढं कडक ऊन पडलं असेल. तर चला मित्रांनो मस्तपैकी वेळ झाली, ड्रॉइंग काढून घेऊया आणि भेटूया. ड्रॉइंग झाल्यावर बघूया कोणती ड्रॉइंग काढायची आहे, काय काढायचं आहे. मस्तपैकी आपलं ड्रॉइंग झालेलं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलेलं भेटूया ड्रॉइंग झाल्यावर. तर आपली ड्रॉइंग झालेली आहे. आणि अशी ड्रॉइंग काढल्या की मित्रांनो पूर्ण जे पेज कवर होते अशी ड्रॉइंग काढलेली आहे. तर ड्रॉइंग तुम्हाला दाखवतो. जस्ट अगदी मोठी दिसते पण अगदी सिम्पल ड्रॉइंग आहे. हे बघा ही वाली ड्रॉइंग काढली मित्रांनो. तर ही ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटते, काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. 3D इल्युजन ड्रॉइंग आहे. म्हणजे कसं एक वॉलमध्ये हुक अडकल्यासारखं, म्हणजे हुक कसं आपण अडकवतो आहे तसं ते दिसते. आणि ह्या ड्रॉइंगमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की रेड, येलो, डार्क ब्ल्यू आणि ग्रे कलरचा यूज केलेला आहे. आणि आउटलाइनिंगसाठी ब्लॅक कलर. तर ही ड्रॉइंग मित्रांनो तुम्हाला जर फुल ट्युटोरियल बघायचे असेल तर आपल्या आर्ट चॅनलवर आज रात्री 9 वाजता बघू शकताय. तर चला मित्रांनो ही ड्रॉइंग एडिट करून घेऊया आणि शर्ट करूया आज रात्री 9 वाजता. आणि ब्लॉग आणि आपला शॉर्ट व्हिडिओ पण एडिट करून घेऊया आज रात्री, आज संध्याकाळी 7:30 वाजता. आणि इंस्टाग्रामवर पण आपलं पेज आहे सौरभ ढवरे आर्ट्स म्हणून, तुम्ही सर्च करून बघू शकता. आपले 3D ड्रॉइंगचे शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 त्याच्यावर आपण डेली 7 वाजता टाकतो.